यशया अध्याय 49. द्वीपांनो माझे ऐका, दूर दूरच्या राष्ट्रांनो कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलाविले. मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तरवारीसारखे केले. त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपविले. त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेविले. तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस. मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले. मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचिले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे. माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे. मी याकोबास त्याजकडे परत आणावे, त्याजवळ इस्रायल एकत्र जमवावे. म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडिले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला व जो माझा देव माझे सामर्थ्य झाला, तो परमेश्वर म्हणतो, याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलाच्या रक्षिलेल्या लोकास परत आणावे. म्हणून तू माझा सेवक व्हावे. यात काही मोठेसे नाही, तर मजकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे. म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमितो, ज्याला माणसे तुच्छ लेखितात, ज्याला लोक अमंगल मानितात. जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्रायलाचा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करीतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्रायलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे. म्हणून असे होईल. परमेश्वर म्हणतो, प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला सहाय्य केले. देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी, म्हणून मी तुझे रक्षण करीतो व लोकांच्या कराराप्रित्यर्थ तुला नेमितो. तू बंदीत असलेल्यास म्हणावे, बाहेर या. अंधारात आहेत त्यास म्हणावे, उजेडात या. ते रस्त्यावर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यास चारा मिळेल. त्यास तहान भूक लागणार नाही. झळई व ऊन यांची बाधा त्यास होणार नाही, कारण त्याजवर दया करणारा त्यांचा नेता होईल. पाण्याच्या झऱ्यांवर तो त्यास नेईल. मी आपले सर्व पर्वत धोपट मार्ग करीन, माझे राजमार्ग उंच होतील. हे पहा, हे लांबून येत आहेत. हे पहा, हे उत्तरेकडून व पश्चिमेकडून येत आहेत. हे सिनी लोकांच्या देशातून येत आहेत. हे आकाशा, जय जयकार कर. हे पृथ्वी, आनंद कर. अहो पर्वतांनो, जयघोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे. ह्यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. तुझी मुले त्वरेने येत आहेत. तुझा नाश करणारे, तुला उजाड करणारे तुझ्यातून निघून जात आहेत.
आपले डोळे वर कर, चोहोकडे पहा, ते सर्व एकवट होऊन तुझकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की, माझ्या जीवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वास अलंकाराप्रमाणे लेशील. नववधूप्रमाणे तू त्यास आपल्या अंगावर घालिशील. तुझी उजाड व ओसाड स्थळे व तुझी उद्ध्वस्त भूमी याविषयी म्हणशील तर, तुझ्या ठायी वस्तीला जागा पुरणार नाही. तुला ग्रासून टाकणारे दूर गेले आहेत. तुझी वियुक्त झालेली मुले तुझ्या कानात असे म्हणणार की, आम्हाला ही जागा फार संकुचित आहे, आम्हाला वस्ती करण्यास जागा दे. तेव्हा तू आपल्या मनात म्हणशील, माझी मुले तर हिरावून नेली आहेत. मी वांझ आहे, मी स्वदेशास मुकले आहे व परागंदा झाले आहे. अशा मजसाठी यास जन्म कोणी दिला? यास लहानाचे मोठे कोणी केले? पहा, मी एकटीच उरले होते. ही कोठे होती? प्रभू परमेश्वर म्हणतो. पहा, मी राष्ट्रांना आपल्या हाताने इशारा करीन, लोकांसमोर आपला झेंडा उभारीन. ते तुझ्या पुत्रास आपल्या उराशी धरून आणतील, तुझ्या कन्यास खांद्यावर बसवून पोहोचत्या करीतील. राजे बापासमान तुझे पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील. ती तुला भूमीपर्यंत लवून नमन करीतील, तुझ्या पायांची धूळ चाटीतील. तेव्हा मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे फजित होत नाहीत, असे तुला कळून येईल. वीरांपासून लूट हिसकावून घेता येईल काय? पकडून नेलेल्या धार्मिक जनांची सुटका होईल काय? परमेश्वर म्हणतो, हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील. जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडविण्यात येईल. कारण तुझशी युद्ध करणाऱ्या बरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन. तुझा छळ करणाऱ्यास स्वतःचेच मांस खावयास लावीन. नव्या द्राक्षारसाने जसे लोक मस्त होतात, तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील. यावरून मी परमेश्वर, तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे, हे सर्व मानवजातीला समजेल.